काल आपण भक्ती योगाचा आणि त्याच्यातल्या मुख्यतः विश्वात्मदर्शन हा जो भाग आहे गीतेतला त्याचा विचार आपण काल केलेला आहे. म्हणजे थोडं कर्मयोगाकडून आता भक्तियोगाकडे गेलं आपण, असं कालची परिस्थिती होती. परंतु आता थोडा वेळ मिळतो आहे आणि म्हणून अगदी सुरुवातीला जसं म्हटलं होतं तसं ह्या श्री अरविंदांचं जे एसेजन गीता हे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये समत्व ह्या विषयाचं खूप सुंदर निरूपण केलेलं आहे. आणि म्हणजे गीतेमधलं समत्व ह्याविषयी त्यांनी 3 चॅप्टर्स त्याच्यावरती लिहिलेले आहे. एवढं सगळं सांगणं अशक्य आहे, पण तरीसुद्धा त्यांचे विचार ह्या संदर्भामध्ये जे गीतेमधलं समत्व ह्याबद्दलचे विचार श्री अरविंदांचे जे आहेत ते आपल्याला माहिती असणं हे एक मला फार आवश्यक वाटतं. ह्याचं कारण असं की आपण आज अशा काही जगामध्ये जगतो आहे की ज्या ठिकाणी विषमता ही वस्तुस्थिती आहे. अगदी खूप कायदे असतील आणि घटना असतील आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील तरीसुद्धा वस्तुस्थिती आहे ती सगळी विषमतेची आहे. आणि कोणी समतेने वागणं किंवा कुठल्याही जीवनातल्या कुठल्याही परिस्थितीकडे साम्य दृष्टीने पाहणं हा विचार माणसाच्या मनामध्ये येतच नाही. इतके एकतर आपण प्रपंचात घडलेले आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या विषमतेच्या ज्या काही अनेक शतकानुशतकं आपल्यामध्ये रुजलेल्या कल्पना आहेत त्यानुसारच आपण वागतो. म्हणून गीता या संदर्भामध्ये काय मार्गदर्शन करते ह्याचा विचार करणं ही आज खरंच आवश्यकता आहे. की समता म्हणजे केवळ कायद्याने केलेला समता आपल्याला कधीच बदलू शकणार नाही. घटनात्मक तरतुदी आपल्याला कधीही बदलू शकणार नाही. उलट अधिकच विषमता त्या निर्माण करतात. ही आजची आपली परिस्थिती आहे. त्यामुळे राजकीय कुठल्याही व्यवस्थांकडून समता प्रस्थापित होणं किंवा कुठल्याही साम्यवादी समाजवादी तुम्ही कुठलेही वाद आणि सगळं जरी आणलं तरीसुद्धा समता प्रस्थापित होणं हे फार कठीण आहे. आणि म्हणून गीतेतला समतेचा जो विचार आहे तो कसा आहे आणि तो त्यावरती श्री अरविंदांनी कसं भाष्य केलेलं आहे ते आपण आज समजावून घेणार आहोत. या गीतेमध्ये समतेला म्हणजे साम्य दृष्टी म्हणा, साम्य वृत्ती म्हणा. आता ती साम्य वृत्ती कशाच्या बाबतीत ते सगळं स्पष्ट होईल. पण समतेला किंवा साम्य दृष्टीला, साम्य वृत्तीला अत्यंत महत्त्व गीतेने दिलेलं आहे. आणि अर्जुनाला जो काही उपदेश भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे त्यामध्ये आपण सुरुवातीपासून समतेचा उपदेश गीतेत कुठे आलाय, कसा आलाय इथपासून आपण हा विचार पाहणार आहोत. तर हा जो काही अर्जुनाला उपदेश केलेला आहे समतेचा, तो जर आपण नीट विचारात घेतला आणि जसा अरविंदांनी तो मांडला आहे त्यावरून आपल्या लक्षात येतं की अर्जुनाची जी क्षत्रिय वृत्ती आहे तो क्षत्रिय आहे वर्णानी. आणि त्यामुळे क्षत्रिय म्हणून त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत, जी गुणवैशिष्ट्य आहेत ती त्याची वृत्ती विचारात घेऊन त्याला राजसिक समतेचा पहिल्यांदा उपदेश त्यांनी केलेला आहे. राजसिक समता किंवा आता हे जे 3 गुण आतापर्यंत मी त्याचा उल्लेख केलेला आहे, सत्व रजतम, त्यातला जो रजोगुण
क्षत्रियामध्ये खूप असतो, तर त्याच्यातला हा जो रजोगुण आहे तो लक्षात घेऊन त्याला समतेचा उपदेश केलेला आहे. आपण गीतेचं नुसतं जर आपण वाचन केलं किंवा आपण त्याचा अभ्यास केला तर हे लक्षातच येत नाही. पण श्री अरविंदांनी हे इतकं सुंदर आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे की सुरुवातीला जो काही उद्देश आहे गीतेमध्ये समतेचा तो कसा आहे किंवा का आहे, तर अर्जुनाची राजसिक वृत्ती लक्षात घेऊन तो केलेला आहे. म्हणजे काय, हे अधिक स्पष्ट अशा प्रकारे करता येतं की जो क्षत्रिय असतो त्याच्यामध्ये जी गुणवैशिष्ट्य असतात त्या गुणवैशिष्ट्यांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे क्षत्रियामध्ये सहनशीलता, सहिष्णुता खूप असते. त्याची वृत्ती तशी असते. सहिष्णुता ज्याला म्हणतात की सहन करण्याची वृत्ती असलेल्या गोष्टी सगळ्या, म्हणजे त्या शारीरिक यातना असोत नाही तर मानसिक यातना असोत, सहन करण्याची वृत्ती क्षत्रियामध्ये मूलतः खूप असते. असं क्षत्रियाचं जे गुण असतात त्यापैकी हा एक गुण आहे. आणि पहा, म्हणजे मी उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला माहिती असेल की कर्णाने परशुरामाकडून सगळं शस्त्रास्त्रांचं ज्ञान घेतलं आणि ते सगळं ज्ञान, त्याची ज्ञानसाधना पूर्ण झाल्यानंतर असा एक प्रसंग आला की ज्या वेळेला परशुराम हे विश्रांती घेत होते आणि कर्णाच्या मांडीवरती त्यांनी डोकं ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला कर्णाला एक भयंकर किड्याने त्याची मांडी अक्षरशः पोखरून काढली होती आणि प्रचंड रक्तप्रवाह वाहत होता. आणि त्या रक्ताच्या ओलाव्याने परशुरामांना जाग आली की हा काय, म्हणजे जाग येण्याला कारण ते घडलं की हे काय आहे. म्हणून त्यांनी पाहिलं तर ह्याच्या कर्णाच्या मांडीतून रक्त येत आहे आणि तो तसाच निश्चित बसलेला आहे, जराही त्यांनी मांडी हलवलेली नाही आहे हे त्यांनी पाहिलं. आणि परशुरामाने लगेच त्याला म्हटलं की तू निश्चितपणे क्षत्रिय असला पाहिजेस, कारण हे इतकी सहनशीलता ही क्षत्रियाशिवाय तर कोणामध्येही असू शकणार नाही. तू क्षत्रिय असला पाहिजेस आणि तू मला तुझा वर्ण हा असा सांगितला नाहीस. आणि परशुराम, तुम्हाला माहिती आहे की क्षत्रियांच्या विरोधी ते होते. क्षत्रियांचा पूर्ण नाशच करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. कारण तो काळ असा होता की काही क्षत्रिय राजे इतके काही स्वैराचारी झाले होते, अन्यायी अधर्मी झालेले होते की परशुरामांनी क्षत्रियांचा नाश करायचा ठरवला होता. आणि असा एक क्षत्रिय आपल्याकडून विद्या घेतोय हे घेतली आहे त्यांनी, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून कर्णाला नंतर त्यांनी शाप दिला होता की तुला अगदी योग्य वेळेला, म्हणजे तुला आवश्यक आहे त्या वेळेला तुला ही विद्या, घेतलेली विद्या उपयोगी पडणार नाही असा त्याला एक शाप दिला होता. तर तो भाग सोडा, पण त्याच्यातून ह्या गोष्टीतून आपल्याला कळतं की सहनशीलता ही क्षत्रियाची किती मोठी वृत्ती असते. तर असा हा राजसिक गुण आहे की कुठलीही गोष्ट, कुठल्याही यातना, कुठलीही परिस्थिती आणि कोणी माणसं या सगळ्या गोष्टी सहन करायच्या, सहिष्णुता ज्याला म्हणतात त्या दृष्टीने सर्व परिस्थितीकडे, सर्व जीवनाकडे पाहायचं हा क्षत्रियामध्ये मूलतः असलेला गुण आहे. हे लक्षात घेऊन कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश
समतेचा केला आहे आणि समतेचा उपदेश हा कर्मयोगामध्येच केलेला आहे. कर्मयोगामध्ये समतेचा उपदेश आहे की तू कर्म कसं कर. आतापर्यंत मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की तू कर्म निष्काम वृत्तीने कर, निरहंकारी वृत्तीने कर, म्हणजे मी करतोय ही भावना तू मनातनं काढून टाक. निरहंकार वृत्ती तुझी असू दे, निष्काम वृत्ती, नंतर कर्मफळाची अपेक्षा नको वगैरे, जो भाग आपण आता यज्ञबुद्धीने कर्म कर वगैरे हे सगळं त्याला सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर एक फार महत्त्वाचं गोष्ट त्याला सांगितली आहे की तू कर्म कसं कर, तर समतेची दृष्टी मनामध्ये ठेवून तू कर्म कर. समता हे तुझ्या वृत्तीमध्ये, तुझ्या कर्मामध्ये, तुझ्या सर्व जीवनामध्ये ही दृष्टी असली पाहिजे. समता, साम्य दृष्टी ही तुझ्या सर्व कृतींमध्ये असली पाहिजे. आता म्हणजे ज्याला श्री अरविंद समतेचं अध्यात्म असं म्हणतात, समतेचं अध्यात्म असं शब्द वापरला आहे त्याने, तर समतेचं अध्यात्म त्याला सांगितलं. आणि हे सुरुवातपासून हे कसं सांगत ते गेले, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कुठेही सुरुवात केलेली आहे. तर अगदी पहिली सुरुवात आपण गीता वाचताना आपल्या लक्षात येतं की त्याला त्यांनी पहिला समतेचा जो उपदेश केलेला आहे तो अशा प्रकारचा आहे की तू अर्जुना कितीही दुःखाची परिस्थिती निर्माण होऊ दे, तू दुःखाने उद्विग्न होऊ नकोस. पहा, समतेची दृष्टी त्याच्यामध्ये बिंबवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यात पहिल्यांदा त्याला हा उपदेश केला आहे की कितीही दुःख जीवनामध्ये आली, पण त्याला हे सगळं युद्ध आणि हे सगळे संभाव्य बळी हे प्रचंड मोठं दुःख वाटतंय. तर त्यामुळे त्याला सांगितलेलं आहे की कुठलीही दुःखाची परिस्थिती आली तरी दुःखाने तू उद्विग्न होऊ नकोस, आणि कितीही सुखाची परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये आली तरी सुखाची हाव तू मनामध्ये ठेवू नकोस की हे सुख मिळतंय आणखीन मिळावं असं जे मिळालं आहे त्याच्या पलीकडे आणखीन हीच परिस्थिती सुखाची कायम राहावी अशा प्रकारे सुद्धा तू विचार करू नको. म्हणजे सुख आणि दुःख या सर्व परिस्थितीकडे ही द्वंद्व असतात. ही द्वंद्व आहे. सुख विरोधी दुःख, तर जय विरोधी पराजय, यश विरोधी अपजय, ह्याला द्वंद्व म्हणतात. ही जीवनातली द्वंद्व असतात. तर अशी जी द्वंद्व जीवनामध्ये निर्माण होतात की कधीतरी जय होतो, कधी पराजय होतो, कधी आपल्याला अनुकूल घडतं, कधी प्रतिकूल घडतं, आपल्या सर्वांनाही माहिती आहे. तर अशा ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तू तुझी साम्य दृष्टी, समतेची दृष्टी सोडू नको. म्हणजे त्या परिस्थितीकडे ते दुःख असू दे ना ते सुख असू दे, तू समत्व दृष्टीने पहा. आणि हे ज्या श्लोकामध्ये सांगितलंय तो श्लोक असा आहे, समदुःखे सुखे कृत्वा लाभालाभौ जया जय, असं म्हटलेलं आहे की तुझा जय होऊ दे, पराजय होऊ दे, लाभ होऊ दे, हानी होऊ दे, दुःख वाटायला येऊ दे, सुख वाटायला येऊ दे, हे काही होऊ दे, तू त्या सर्व परिस्थितीकडे साम्य दृष्टीने, समान दृष्टीने, म्हणजे मनाचा समतोल ढळू न देता. साम्य दृष्टी याचा अर्थ हा आहे की मनाचा समतोल ढळू न देता तू त्या परिस्थितीकडे पहा. जे घडेल ते घडेल, तुझं कर्म तू करत राहा आणि जे काही घडेल ते अपरिहार्य आहे, ईश्वरेच्छा आहे. तू काही म्हण, पण त्या परिस्थितीकडे तू समदृष्टीने पहा. तसंच आणखीन एका श्लोकामध्ये जे सांगितलं आहे त्याही श्लोकाचा उल्लेख मी आधी केलेला आहे. फक्त
थोडा त्यातला भाग सांगते. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. आठवतंय तुम्हाला हा श्लोक मी सांगितला होता. योगस्था कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हा श्लोक मी सांगितलेला आहे. तर तुझं कार्य सिद्धीला जाऊ दे, नाही तर न जाऊ दे. तू जे काही घडेल त्या परिस्थितीकडे तू समतोलाने पहा. तुझ्या मनातला समतोल ढळायला देऊ नको. तू जराही विचलित होऊ नको अशा परिस्थितीमध्ये, असं त्याला हे सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना अर्थ ह्या सगळ्याचा जर आपण सखोल अर्थाकडे गेलो तर त्याचा अर्थ असा होतो की जीवनामध्ये म्हणजे ही तर द्वंद्व आहे की सुख दुःख वगैरे ही द्वंद्व आहे. कधी सुखाचा प्रसंग येतो, कधी दुःखाचा प्रसंग येतो. ही द्वंद्व असतात. त्याला म्हटलेलं आहे तू द्वंद्वातीत हो, असं म्हटलं. द्वंद्वातीत, त्या द्वंद्वांच्या पलीकडे ना हे सुख दुःख यांचा तू विचार करू नको, असं त्याला म्हटलेलं आहे. आता हे सगळं सांगत असताना त्यांना सांगण्याचा उद्देश असा आहे किंवा त्यांच्या मनामध्ये भाव असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे अर्जुनाला ते अशी शिकवण देत आहे की आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडतच असतात. आणि अर्जुनाचंच नव्हे, आपल्याही सर्वांनाही मार्गदर्शक आहे पहा की आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडतच असतात की काही वेळेला आपण आपल्यामध्ये एकदम भयंकर राग उसळून येतो, बरोबर आहे की क्रोधाची उर्मी आपल्यामध्ये येते. किंवा काही वेळेला कामभावना भयंकर म्हणजे मर्यादेपलीकडे निर्माण होते. म्हणजे कामभावना याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. कामभावना याचा अर्थ कुठलीही इच्छा की हे मला हवं आहे म्हणजे हवं आहे, मग मी कुठल्याही मार्गाने ते मिळवी. मग तो मार्ग चुकीचा असला तरी चालेल, पण मला ते मिळालंच पाहिजे, ही कामभावना. म्हणजे काम याचा अर्थ केवळ वैषयिक काम नव्हे, काम याचा अर्थ इच्छा. तर काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह, मद, मत्सर, अहंकार, हे सगळे जे काही विकार आहे हे विकार निर्माण होतील आपल्यामध्ये. अशा प्रकारचे प्रसंग जीवनामध्ये निर्माण होत असतात की असं नाही आहे की आपण अगदी सरळ मार्गाने चाललो आहे आणि काहीच हे घडणार नाही आहे आणि आपण अगदी योग्य तसेच चालत राहू, असं कधीच होत नाही. हे विकार आपल्यामध्ये कशाचा तरी मोह निर्माण होणं, कुठला तरी लोभ निर्माण होणं, हे सगळं इतकं घडत असतं, अगदी अपरिहार्य असतं आपल्या जीवनामध्ये. एक गोष्ट सांगते पटकन की कसा म्हणजे हा जो लोभ हा जो प्रकार आहे माणसाला, एखादी गोष्ट आपल्याला पडलेली दिसली, कोणी बघत नाही आहे, उचलावीशी वाटते, लोभ आहे, मोह आहे, बरोबर. अशा संदर्भातली एक गोष्ट सांगते की एक रानावनामध्ये एका ठिकाणी पाणी वाहून नेणारा पखालीतून पाणी वाहून नेणारा असा एक माणूस असतो आणि तो त्या बराच वेळ त्या नदीतून पाणी आणायचं आणि काय त्याला कुठे घालायला सांगितलं असेल तिथे तो आपला घालत असतो. हे काम चालूच असतं दिवसभर सकाळपासून. त्याच वाटेने एक साधू जातो आणि साधू जात असताना त्या साधूला तिथे एक सोन्याचं नाणं पडलेलं दिसतं. आणि साधू काय करतो की साधूला असं वाटतं की हा बिचारा गरीब माणूस आहे, हा इथून जातोय, ह्याला जर ते नाणं दिसलं तर त्याला मोह होईल हे नाणं घेण्याचा. तो ही चुकीची वृत्ती आहे, असं त्याने करू नये म्हणून तो साधू त्या नाण्यावरती पाय ठेवतो आणि उभा राहतो.
हा आपला जातो, त्याच्या पाण्याच्या फेऱ्या चालूच असतात. 1-2 फेऱ्या झाल्यानंतर तो त्या साधूला विचारतो, साधू महाराज तुम्ही असे उभे का? तुम्हाला काही त्रास होतोय का? तुमचे पाय वगैरे दुखत आहेत का? मी काही मदत करू का? असं त्यांनी ती कनवा दयाळू यांनी विचारल्यानंतर तो साधू म्हणतो, नाही रे बाबा, मला काही होत नाही आहे, पण मी अशासाठी उभा आहे की या इथे हे नाणं पडलं आहे आणि ते नाणं उचलण्याचा मोह तुला होऊ नये म्हणून मी त्याच्यावर पाय देऊन उभा आहे. तर तो म्हणतो, अहो साधू महाराज, मी तर सकाळपासून ते नाणं पाहिलेलं आहे. म्हणजे जे आपलं नाही ते आपण घ्यायचं नाही. ही किती सज्जन वृत्ती त्या इतक्या गरीब माणसामध्ये, म्हणजे ज्याला किती ते उपयोगी पडलं असतं नाणं उचलणं, पण ही सज्जन वृत्ती हे अशा प्रकारचं सद्वर्तन त्याच्यामध्ये होतं. तर असे जे म्हणजे मोहाचे प्रसंग, लोभाचे प्रसंग, क्रोधाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतच असतात. परंतु असे प्रसंग ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या विकारांना किंवा त्या विकारांनी आपण वाहवत न जाणं, त्या विकारांना नियंत्रित ठेवणं, ह्याला एक विशिष्ट शब्द वापरला जातो आणि तो म्हणजे तितिक्षा. तितिक्षा कुठल्याही प्रकारच्या विकारांना, कुठल्याही प्रकारच्या अयोग्य गोष्टींना हे न बळी न पडणं, ही जी म्हणजे कुठलीही गोष्ट आपली सहन करणं आहे, घडलंय ते असू दे, अशा प्रकारे सगळं सहन करणं, विकारांना बळी न जाणं, ही जी परिस्थिती आहे त्याला हे तितिक्षा असं म्हणतात. तर ही अर्जुनाला ज्या वेळेला समत्वाचं अध्यात्म सांगतायत भगवंत, त्यावेळेला त्याला ते काय सांगतायत की अर्जुना, तू तितिक्षा ठेव, तुझ्या मनामध्ये ही तितिक्षा कायम असू दे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तू समान दृष्टीने बघ, कुठल्याही विकारांना तू बळी पडू नको, कुठल्याही द्वंद्वांमध्ये तू अडकू नको, तू अशा प्रकारे तू तितिक्षा ठेव. हे सांगत असताना एक सुंदर श्लोक आहे गीतेमध्ये, त्याचा उल्लेख मी करते की ज्या ठिकाणी भगवंत असं सांगतात की अर्जुना, अरे आपल्या इंद्रियांचे जे स्पर्श असतात, म्हणजे इंद्रियांना जे कळतं की डोळ्याला दिसतं, कानाला ऐकायला येतं, जिभेला चव कळते, त्वचेला स्पर्श कळतो आणि मग त्यातल्या काही गोष्टी आपल्याला फार हव्या असं जे वाटायला लागतं त्यांना म्हणतात इंद्रियांचे स्पर्श. त्यांना आणि इंद्रिय हा जो शब्द आहे त्याला संस्कृतमध्ये मात्रा असा शब्द आहे. आणि म्हणून गीतेमध्ये असा एक सुंदर श्लोक आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्य ताम तितिक्षस्व भारत असं म्हटलेलं आहे. म्हणून मी आधी तुम्हाला तितिक्षा शब्दाचा अर्थ सांगितला की मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रियांना होणारे स्पर्श कसे असतात, शीतोष्ण, त्याचा अर्थ कधी अनुकूल कधी प्रतिकूल, नेहमीच आपल्याला हवं तसं कुठे घडतं. तर अशा प्रकारे मात्रा स्पर्श हे शीत, कधी उष्ण, कधी सुखद कधी दुःखद, आणि आगमापायिनो नित्य म्हणजे कधी आत्ता आले तर आत्ता गेले, एका क्षणामध्ये सुख आलेलं नाहीच होतं, दुःख येतं, दुःख आलेलं नाहीच होतं, सुखाचा क्षण येतो. म्हणजे इतके ते अनित्य आहेत. आणि म्हणून
जे मी आधी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की नित्यानित्य विवेक त्याच्यामध्ये जागृत केलेला होता, तसाच याही ठिकाणी या श्लोकामध्ये सुद्धा तो नित्यानित्य विवेक त्याला सांगितला आहे. आणि त्याच्या पुढे जे म्हटलं आहे ताम तितिक्षस्व भारत, म्हणजे तू अशा सगळ्या परिस्थितींमध्ये तितिक्षा आहे, तू वाहवत जाऊ नकोस, या सगळ्या गोष्टींकडे तू समतेच्या दृष्टीने पहा, असं त्याला सांगितलेलं आहे. आता ही जी गीतेतली समत्वाची संकल्पना आहे, ही समत्वाची संकल्पना खूप व्यापक आणि खूप सखोल आहे. जसं आत्ता मी सांगितलं की निरनिराळ्या परिस्थितींकडे, द्वंद्वात्मक परिस्थितींकडे समत्व दृष्टीने पाहणं हे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे गीतेमधल्या समत्वाला दुसरा एक पैलू आहे. समत्व या कल्पनेला दुसरं एक अंग आहे, दुसरा एक पैलू आहे. म्हणजे जे मी म्हटलं की ती व्यापक आहे, अत्यंत सखोल आहे. तर ती अशा प्रकारे सखोल आहे की ज्याप्रमाणे आपण निरनिराळ्या परिस्थितींकडे समान दृष्टीने पाहिलं पाहिजे, त्याचप्रमाणे आपण निरनिराळ्या माणसांकडे, निरनिराळ्या भूतमात्रांकडेही समान दृष्टीने पाहिलं पाहिजे, ही समत्वाची कल्पना आहे. म्हणजे हे दुसरा पैलू आहे, बरोबर आहे. पहिला पैलू काय, तर निरनिराळ्या परिस्थितींकडे समान दृष्टीने पाहणं, आणि हा आत्ता सांगते तो पैलू म्हणजे काय, तर निरनिराळ्या माणसांकडे समान दृष्टीने पाहणं. ती कोणीही माणसं असू दे, कोणीही भूतमात्र असू दे, त्यांच्याकडे समान दृष्टीने पाहायला आपल्याला गीता शिकवते. आणि गीतेची ही जी समत्व कल्पना आहे या संदर्भातली, की निरनिराळ्या माणसांकडे समत्वाच्या भावनेने पाहायचं, ही कल्पना इतर जे आपण साम्यवादी, समाजवादी, कायद्यातली समानता वगैरे जी सगळी असते त्याच्यापेक्षाही फार वेगळी आहे. किंवा आणखी जास्त स्पष्ट करायचं, ज्या प्रकारे अरविंदांनी स्पष्ट केलं आहे ते तुमच्या पुढे मांडते, की श्री अरविंदांनी आपल्या पुढे असा एक प्रश्न ठेवला आहे की जो तत्वज्ञानी माणूस असतो, ज्ञानी माणूस आहे, त्याने खूप ज्ञान मिळवलेलं आहे, असा तो माणूस आहे, त्या माणसाच्या मनात सुद्धा, कारण ज्ञानामुळे बुद्धी प्रगल्भ होते आणि त्यामुळे त्याची जी बुद्धी आहे ती अधिक प्रगल्भ होते, किंवा ज्याला विवेक बुद्धी म्हणतात, अशी विवेक बुद्धी त्या माणसामध्ये निर्माण होऊ शकते. ज्ञानाच्या आधारे, त्याच्या बुद्धीच्या आधारे त्याच्यामध्ये विवेक बुद्धी निर्माण होऊ शकते. मग श्री अरविंद म्हणतात की अशा तत्वज्ञानी माणसाच्या मनातली समता आणि गीतेमध्ये प्रतिपादित केलेली समता यामध्ये काही अंतर आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. की गीतेमध्ये सांगितलेली समता अशा प्रकारची आहे आणि तत्वज्ञानी माणसाची जी समता असते ती आणि ही यामध्ये काही फरक आहे का, असा तो प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. आणि त्या प्रश्नाला त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं आहे. ते असं म्हणतात की तत्वज्ञानी माणूस जो असतो तो सुद्धा त्याची बुद्धी प्रगल्भ झालेली असते, खूप वाचन केलेलं असतं, त्यामुळे हळूहळू विवेकबुद्धीसुद्धा त्याची अधिक प्रगल्भ होते आणि त्यामुळे तो या सगळ्या माणसांकडे समान दृष्टीने किंवा सर्व परिस्थितींकडे समान दृष्टीने तो पाहू शकतो. त्याच्या ज्ञानाच्या आधारे, त्याच्या बुद्धीच्या आधारे तो सर्वांकडे अगदी समान दृष्टीने पाहू शकतो. मग त्याच्या समत्व बुद्धीमध्ये आणि गीतेने सांगितलेल्या समत्व बुद्धीमध्ये काही फरक आहे का, असा तो प्रश्न आहे. आणि त्याला श्री अरविंद उत्तर देतात
नाही असा फरक आहे. तत्वज्ञानी माणसाची जी समत्व बुद्धी असते ती केवळ त्याच्या बुद्धीवर आधारित असते. बुद्धी म्हणजे फक्त इंटेलिजन्सही नव्हे, विवेकबुद्धीसुद्धा, पण तरी ती बुद्धीवर आधारित असते. आणि गीतेने प्रतिपादित केलेली जी समत्व बुद्धी, समता आहे, समतेचं जे अध्यात्म आहे ते कसं आहे, तर ही गीतेतली समता ही आध्यात्मिक, त्याला अध्यात्माचा पाया आहे असं ते म्हणतात. ह्याला अध्यात्माचा पाया आहे. आणि तत्वज्ञानी माणसाच्या समतेला केवळ त्याच्या बुद्धीमुळे निर्माण झालेली, ज्ञानामुळे निर्माण झालेली ती समता आहे. आणि ह्या ठिकाणी मात्र गीता जी समता सांगते त्याला अध्यात्माचा पाया आहे. म्हणजे काय ते नीट समजलं पाहिजे. नुसतंच आपण असं म्हटलं की अध्यात्माचा पाया आहे तर त्याला काही अर्थ नाही. काय पाया आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मी स्पष्ट करते की अध्यात्माचा पाया ह्याचा अर्थ असा की गीतेच्या एकूण सगळ्या गीतोपदेशानुसार मानवी अस्तित्वाचं जे काही स्वरूप सांगितलेलं आहे त्या स्वरूपानुसार आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व कसं आहे, तर आपल्यामध्ये जो ईश्वराचा अंश आहे, आठवतंय ना, हे सगळं मी आधी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला सहजपणे समजेल अशी मी अपेक्षा करते. तर प्रत्येक भूतमात्रामध्ये आणि विशेषतः माणसांमध्ये हा जो ईश्वराचा अंश आत्मा या रूपामध्ये आहे, तो आत्मा जो आहे तो एकच आत्मा सर्वांमध्ये आहे. आठवतो मी सांगितलेलं, आपला जो अक्षर आत्मा आहे तो एकच आत्मा सर्वांमध्ये आहे. वनस्पतींमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, सर्व माणसांमध्ये आहे, सगळ्या धर्माच्या माणसांमध्ये आहे. एकच आत्मा सर्वांमध्ये आहे. म्हणजेच आणखी स्पष्ट बोलायचं तर एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे. बरोबर आहे, कारण तो आपला आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश आहे. तर तो ईश्वरच मुळी एकच आहे, एकमेवा द्वितीय असं उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे. एकमेवा द्वितीय म्हणजे तो एकच, जो काही ईश्वर आहे तो एकच, त्याच्या पलीकडे दुसरं खरं सत्य अस्तित्व दुसरं काही नाही. मग हे सगळं जग काय आहे तर त्याची अभिव्यक्ती आहे. मी आधी सांगितलेलं आहे. तर ही जी अभिव्यक्ती आहे त्यामध्ये तो जो ईश्वरांश प्रत्येक भूतमात्रामध्ये आहे, आत्मा या स्वरूपात, जीव या स्वरूपामध्ये जो आपल्यामध्ये आहे, तो जर एकच सर्वांमध्ये असेल, सगळ्या माणसांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये तर एकच ईश्वर असेल, तर मग भेद कशाच्या आधारे करायचा? भेदाला काही पायाच राहत नाही, विषमतेला काही पायाच राहत नाही. विषमता ही कधी निर्माण होते, काहीतरी त्याला आधार पाहिजे. पण इथे तर एकच आत्मा सर्वांमध्ये आहे, मग सर्व समानच आहेत. आणि आपलं खरं स्वरूप आत्मा हे आहे, आपलं खरं स्वरूप शरीर हे नाहीच आहे. मग जर आत्माच समान आहे, एकच ईश्वर जर सर्वांमध्ये आहे, तर मग आपण भेद करणारच कसा? मग ही भेदाची परिस्थिती हे म्हणजे पहा की जसं आता वनस्पतींमध्ये सुद्धा तोच आत्मा, आपल्यामध्येही तोच आत्मा. मग आपल्याला जसं दुःख होतं तसं वनस्पतींना सुद्धा दुःख होतं. आणि याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की रमण महर्षींच्या आश्रमामध्ये तुमच्यापैकी कोणी जाऊन आले, त्या रमण महर्षींच्या जीवनामधली एक कथा आहे की रमण महर्षी, त्यांचं जर जीवनचरित्र तुम्ही वाचलं तर त्यामध्ये तुम्हाला ही कथा दिसेल की रमण महर्षी पहाटेच्या वेळेला चालायला जात असत, असे रोज जात असत.
आणि रोज ते पाहत होतं असं की एक बाई ह्या घरातली त्या घरातली निरनिराळ्या ज्या झाडांच्या फांद्या बाहेर आल्या, त्याला जिथे कुठे फुलं दिसत आहेत त्या फांद्या ओढून ओढून ती फुलं काढून घेते आहे, फुलं पानं काढून घेते आहे. हे रोज ते बघत असत. आणि एकदा रमण महर्षींनी त्या बाईला थांबवलं आणि तिला म्हणाले ते की बाई, हे तू काय करतेस, कशासाठी असं करते? तर ती म्हणाली, काय करू, मी इतकी गरीब आहे, माझ्या घरी काही झाडं फुलं नाहीत, माझ्या देवाला मी कुठली फुलं वाहणार, मला ही अशीच कुठून तरी घ्यावी लागतात. तर ते म्हणाले, तुझ्या देवाने तुला असं सांगितलं का की अशा वनस्पती ओरबडवून त्यांना दुखवून तू फुलं आण आणि मग माझी पूजा कर? त्याने तुझा देव संतुष्ट होणार नाही, लक्षात घे. तो दुखावला जाईल. त्या वनस्पतींना जेव्हा तू दुखावतेस तेव्हा तू ईश्वराला दुखावतेस, कारण त्या वनस्पतींमध्येही ईश्वरच आहे. तर हे तू लक्षात घे. तर अशा प्रकारे ह्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. आणि म्हणून ही जी आपली कल्पना आहे, आपल्या अध्यात्माची जी कल्पना आहे, ही अशी व्यापक आणि अशी सर्वसमावेशक आहे की सर्वांमध्ये तोच ईश्वर भरलेला आहे. आणि त्यामुळे मग भेदाला काही पायाच नाही. भेद कशासाठी करायचा? सगळे आता तर समानच आहे. आणि म्हणून सगळ्यांना समान लेखलं पाहिजे. आणि त्या म्हणजे जे मगाशी मी उल्लेख केला की जो तत्त्वज्ञानी माणूस असतो त्याच्या आणि गीतेच्या याच्या समतेमध्ये आणखी एक फरक असा आहे की तत्त्वज्ञानी माणसाची जी सगळी समतेची कल्पना असते ही बुद्धीवर केवळ आधारित असते. त्याची बुद्धी जी असते ही बुद्धी प्रगल्भ झालेली असते आणि म्हणून तो आपल्या वर्तनाला एक शिस्त लावतो. त्याची बुद्धी प्रगल्भ झाली आहे म्हणून तो आपल्या वर्तनाला शिस्त लावतो. म्हणजेच त्याच्या ज्या आतल्या इच्छा आहेत तो त्या दाबून ठेवतो. त्याची जी अपरा प्रकृती आहे ती तो दाबून ठेवतो आणि एका विशिष्ट प्रकारे शिस्तीने तो वर्तन करतो. म्हणजे त्याची अपरा प्रकृती नष्ट झालेली नसते, बदललेली नसते, ती आतमध्ये असते. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की अशी दबलेली अपरा प्रकृती कधी पुन्हा वर येईल सांगता येत नाही. त्याच्या पुन्हा कधी जर उर्मी त्याच्यामध्ये उसळून आल्या की आपण असं वागावं तर तो तसा वागेल, हट्टाला पेटेल त्याचं मन. ही सगळी शक्यता त्याच्या बाबतीत आहे. पण ज्यांना कोणाला गीतेत ही समता कळलेली आहे की सर्वांचा आत्मा समान आहे. आणि म्हणून पहा, श्री अरविंद केवळ गीतेतच नाही, त्यांची तुम्ही कुठलीही ग्रंथ वाचा. अगदी इंटिग्रल योगाबद्दल मी गेल्या वर्षी बोलले होते. इंटिग्रल योगाचाही जर तुम्ही कुठे वाचनामध्ये आलं तर पहा, त्या प्रत्येक ठिकाणी ते असंच सांगतात की ज्या वेळेला आत्मिकदृष्ट्या आपण ज्या वेळेला अत्यंत उच्च स्थितीला जातो, म्हणजे आपला जो क्षर आत्मा आहे त्या क्षर आत्म्याकडून अक्षर आत्म्याकडे आणि अक्षर आत्म्याकडून त्या सर्वोत्तमाकडे, त्या पुरुषोत्तमाकडे आपण ज्या वेळेला पोचतो त्यावेळेला इंटिग्रल योगामध्ये त्यांनी सुप्रामेंटल अशा शक्ती असा आधी अतिमानसिक शक्ती असा शब्द वापरलेला आहे. तर तिथे ज्या वेळेला आपण पोचतो त्यावेळेला आपल्यामध्ये सुधारणा होते. म्हणजे खरी जी आपली पूर्णता आहे ही त्याच वेळेला होऊ शकते. तत्त्वज्ञानी माणूस कितीही जरी त्याचं वाचन आणि सगळं झालेलं असेल तरी तो पुन्हा कधी अधोगतीला जाईल हे सांगता येत नाही. पण ज्याची आत्मिक प्रगती झाली आहे तो माणूस मात्र तो अशा प्रकारे कनिष्ठ अवस्थेला पुन्हा न येणं हे जास्त शक्य आहे. आणि म्हणून गीतेमध्ये अशा प्रकारचे उल्लेख आहे की जो माणूस म्हणजे ज्ञानी माणूस कोण
किंवा मला सर्वात आवडणारा कोण किंवा माझ्या सर्वात जवळ असलेला कोण असं सांगताना ते असा उल्लेख करतात भगवंत गीतेमध्ये. अनेक ठिकाणी असे उल्लेख आहेत, पण तो असा उल्लेख आहे की जो माणूस सगळ्या परिस्थितींकडे समान दृष्टीने पाहतो आणि त्याचप्रमाणे सर्व भूतमात्रांमध्ये ईश्वराला पाहतो आणि ईश्वरामध्ये सर्व भूतमात्रांना पाहतो, तो माणूस माझ्यापासून कधीही अंतरत नाही. लक्षात आलं? तो माणूस माझ्यापासून कधीही दुरावत नाही, तो माणूस माझ्या कायम जवळ असतो. अशा प्रकारे ही समत्वाची कल्पना यामध्ये गीतेमध्ये सांगितलेली आहे. आता श्री अरविंद असं म्हणतात की हे जे समतेचं ज्ञान आहे जे गीतेने दिलेलं आहे, हे ज्ञान काही प्रथम गीतेनेच दिलं आहे असं नाही. ते स्पष्ट करतात की असं नाही आहे की समता हे तत्त्व फक्त गीतेनेच मांडलं असं नाही आहे. कारण समता हे तत्त्व आपल्या वेदांतामध्ये आहे, वेदांतामध्ये आहे. आणि वेदांताचा काळ तर किती प्राचीन काळ, तर त्या काळामध्ये सुद्धा समतेचं तत्त्व अस्तित्वात होतं. आणि त्यामुळे गीता व्यतिरिक्त इतर अनेक अर्वाचीन ग्रंथांमध्ये समतेचा उल्लेख आहे. म्हणजे असं नाही की फक्त गीतेनेच समतेचं फार मोठं विवेचन केलं असं नाही आहे. इतर ग्रंथांमध्ये अर्वाचीन ग्रंथांमध्ये सुद्धा अशा समतेचा उल्लेख आहे. पण श्री अरविंद त्याच्यामध्ये एक फरक आपल्याला सांगतात आणि तो फरक असा की ते म्हणतात की हे जे बाकीचे अर्वाचीन ग्रंथ आहेत, बाकीचे जे पूर्वीच्या काळातले म्हणजे वेदांत काळ आणि त्यानंतरही निर्माण झालेले इतर नंतरच्या काळातले काही ग्रंथ जिथे जिथे समतेचा उल्लेख आहे, तो उल्लेख कसा आहे तर ते म्हणतात की त्या ग्रंथांमध्ये समतेचं तत्त्व मांडलेलं आहे हे निश्चित आहे. परंतु गीता आणि हे अर्वाचीन ग्रंथ ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की गीता हे समतेचं तत्त्व प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यवहारात कसं आणायचं याबद्दल मार्गदर्शन करतात. ते बाकीचे ग्रंथ फक्त समतेबद्दल बोलतात, परंतु गीता मात्र प्रत्यक्षामध्ये ते तत्त्व आचरणात कसं आणायचं याबद्दल विवेचन करते, आपल्याला मार्गदर्शन करते. आणि हे जे मार्गदर्शन आहे गीतेमध्ये केलेलं ते अशा प्रकारचं आहे की प्रत्यक्ष जीवनामध्ये गीता आणणं ह्याचा अर्थ काय तर आपण जी कर्म करतो त्या कर्मांमध्ये आपल्याला समतेचं तत्त्व आणायला पाहिजे. कर्म करत असताना आपली दृष्टी ही समत्वाची असली पाहिजे, तरच त्या समतेला अर्थ आहे. नुसतं एक तत्त्व म्हणून जर आपल्याला समता कळली तर त्याला काहीही अर्थ नाही. ते प्रत्यक्षामध्ये आपल्या कर्मामध्ये आलं पाहिजे. आणि त्यामुळे गीतेचा जो कर्मयोग आहे त्या कर्मयोगाचा समत्व हा मोठा पाया आहे. समत्वम योग उच्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे समत्वालाच योग, समत्वालाच कर्मयोग असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. इतकं प्रत्यक्ष जीवनाशी हे तत्त्व जोडलेलं आहे गीतेने. आणि त्यामुळे एक सगळी समता म्हणजे सगळ्या परिस्थितींकडे समान दृष्टीने पाहणं आणि त्याचबरोबर एकच ईश्वर सर्वांमध्ये आहे या दृष्टीने सर्व परिस्थितीकडे पाहणं, हे दोन्हीही प्रत्यक्ष जीवनामध्ये कसं आणावं ह्याचं मार्गदर्शन गीतेमध्ये
केलेला आहे. हा त्यातला फरक आहे. नुसती समता सांगितलेली नाही. आपण जर इतर ग्रंथ पाहिले, मी इतर ग्रंथांचं फार काही उल्लेख करू शकत नाही, इतर ग्रंथ पाहिले तर त्याच्यात आणि गीतेमध्ये हा फरक स्पष्टपणे आहे असं श्री अरविंदांचं अगदी. कारण हे उपनिषदातलं ज्ञान आहे, तर ते ज्ञान इतर ग्रंथातही आलेलं आहे. आणि त्यामुळे केवळ ते गीतेत आहे असं नाही, पण गीतेने ती व्यवहारान्वित केलेलं आहे, व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसाने कर्म कसं करावं, माणसाने जीवन कसं जगावं, तर समत्व बुद्धीने माणसाने जीवनाकडे पाहावं, ही फार मोठी महत्त्वाची अशी दृष्टी गीतेने. आता ज्या वेळेला ह्या समत्व दृष्टीने आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहतो आणि एकूणच सगळं हे अशा प्रकारचं ज्ञान ज्या वेळेला आपल्याला आत्मसात व्हायला लागतं, त्यावेळेला हळूहळू आपल्या विचारांमध्ये, आपल्या वृत्तींमध्ये, आपल्या वर्तनामध्ये आपोआप बदल व्हायला लागतात. गीता म्हणून उपयोगी आहे की गीतेचं मार्गदर्शन आपण जर घेतलं आणि ते जर आतमध्ये आपण पोचलं तर त्याचा हा उपयोग होतो की आपोआप आपल्यामध्ये बदल व्हायला लागतात, आपले विचार बदलायला लागतात, आपलं वर्तन बदलायला लागतं, आपले परस्पर संबंध बदलायला लागतात. इतर लोकांशी हा या देशातला आहे, तो त्या देशातला आहे, हा काळा आहे, तो गोरा आहे, हा या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, असले कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. असं समत्वाचं तत्त्वज्ञान गीतेमध्ये आहे. फक्त ते आपल्याला योग्य प्रकारे कळलं पाहिजे आणि ते आपण आचरणात आणलं पाहिजे. तर असं हे समत्वाचं तत्त्वज्ञान आहे. म्हणजेच आपण ज्या वेळेला ईश्वराच्या इच्छेशी एकरूप होतो, की हे समत्व कधी येईल की ज्या वेळेला आपण करतो ते सगळं कर्म, आपलं संपूर्ण जीवन हे आपण ईश्वराशी एकरूप करू शकतो, की आपण काही वेगळे नाही आहोत, आपण ईश्वराशी जोडलेलो आहोत. त्यात तोच अंशरूपाने आपल्यामध्ये आहे, तो विश्वातीतही आहे, तो विश्वात्मकही आहे, तो हृदयस्थही आहे. अशा सर्व ईश्वराशी आपण ज्या वेळेला पूर्णतः जोडले जातो त्यावेळेला आपोआपच मग हे सर्व आपल्या वर्तनामध्ये बदल व्हायला लागतात. आणि ते श्री अरविंद म्हणतात की हे बदल आपल्याला जाणवायला लागतात. हा महत्त्वाचा भाग आहे की खरोखर हे बदल ज्यांनी कोणी गीतेचा खरोखर अशा प्रकारे अभ्यास केला असेल त्यांना मी काय म्हणते हे लक्षात येईल की आपल्यातले बदल आपल्याला जाणवायला लागतात. आता गीता आणि ज्ञानेश्वरीचे वर्ग मी घेते, मला माहिती आहे की मला असे अनेक माझ्या वर्गामधली लोक आहेत की जे मला येऊन हेच सांगतात की ताई आमचे इतके विचार बदलले आहेत, आमच्या वृत्ती इतक्या बदलल्या आहेत, आम्ही इतक्या प्रकारे आता वेगळ्या प्रकारे वागायला लागलो. हे जे घडत असतं हे आहे ज्या वेळेला आपण अशा प्रकारे ते तत्त्वज्ञान योग्य प्रकारे समत्वाचं तत्त्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, हे आपण समजावून घेतलं पाहिजे आणि त्या प्रकारे आपण वागायला पाहिजे. आणि असं ज्या वेळेला हा ज्ञानी माणूस अशा प्रकारे ज्या वेळेला वर्तन करतो त्यावेळेला त्याच्या वर्तनामध्ये त्याच्या ज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं की त्याचं वागणं हे इतरांपेक्षा वेगळं आहे. हे अगदी सहज आपल्याला जे लक्षात येतं ते ज्ञान पुस्तकी ज्ञान नाही, ते केवळ ग्रंथ वाचले म्हणून आलेलं ज्ञान नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही दासबोध वाचा, तुम्ही गीता वाचा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, अनेक पारायणं करा, पाठांतरं करा, सगळं करा. ते सगळं केलं म्हणजे हे बदल होतात असं नाही. हे जे काही अगदी
जसं नामदेव म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, असं जे नामदेवांनी म्हटलेलं आहे ना, त्या ज्ञानेश्वरीची एक ओवी जरी आपण अनुभवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्यामध्ये खूप बदल होतो. तर असं अशा प्रकारचं हे सगळं तत्त्वज्ञान आहे, विचार आहेत आणि ते आपल्या आतमध्ये रुजले पाहिजेत आणि त्यातून आपलं वर्तन घडलं पाहिजे. त्यावेळेला आपल्या जीवनाला एक वेगळं स्वरूप निर्माण होऊ शकतं आणि ते आपल्याला जाणवतं. म्हणजे तुम्हाला जर याच्या पुढे मी थोडंसं आणखी एक जे बोलणार आहे नंतर चहानंतर, त्याच्यामध्ये प्राकृतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन याच्यामध्ये काय फरक आहे तो मी स्पष्ट करणार आहे. त्यावेळेला मी आत्ता जे बोलते ते तुमच्या अधिक लक्षात येईल की आपण सामान्य माणसं जे वागतो त्या वर्तनात आणि ज्याला अध्यात्म आतमध्ये पोचलेलं आहे, काहीतरी आतमध्ये रुजलेलं आहे, काहीतरी एक कणभर का होईना आतमध्ये शिरलेलं आहे, त्या माणसाच्या वर्तनामध्ये त्याच्या आचरणामध्ये निश्चित ते जाणवतं की हा काहीतरी वेगळा आहे. तर हे ह्यालाच म्हणतात ईश्वराशी एकरूप, यालाच म्हणतात सादर. ईश्वराशी नाही तर काय त्या मूर्तीशी एकरूप होणार. ईश्वर तर काही कुठे दिसतच नाही आपल्याला, मग काय मूर्तीशी त्या फोटोशी कशाशी आपण एकरूप होणार. एकरूप होणं याचाच अर्थ असा की हे जे सगळं ज्ञान आहे, हे जे सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे, ते ज्ञान आपण पचवणं आणि आपल्या आचरणामध्ये आणणं म्हणजे ईश्वराशी एकरूप होणं असं ज्या वेळेला घडतं. आणि त्याला ज्ञानी माणूस असं गीतेमध्ये म्हटलेलं, त्याला ज्ञानी माणूस म्हटलेलं आहे. व केवळ खूप ग्रंथ वाचले त्याला ज्ञानी माणूस म्हटलेलं नाही, जो आचरणामध्ये आणतो. अर्जुनालाही त्यांनी म्हटलेलं आहे की अर्जुना तुला सगळं मला हे सांगावंसं वाटतं. ते का वाटतं तर ते म्हणतात की अर्जुना तू म्हणजे तू श्रवण करतोस आणि ते जे काही ऐकतोस त्याप्रमाणे तू आचरण करतोस हे मला माहिती आहे, म्हणून तुला सांगावं असं वाटतं. तर असं हे सगळं जे आहे ते अशा प्रकारचं ज्ञान आहे. आणि शेवटी ह्याचा ह्या संदर्भाचा शेवट उल्लेख अशा प्रकारे करते की अशी जी ज्ञानी माणसं आता आहे की जी खरोखर अशा स्थितीला पोचली आहे की हे सगळं जे काय समत्व आहे, निष्कामता आहे, हे सगळं काही त्यांना पचलं आहे, त्याप्रमाणे ते वागत आहेत, अगदी ज्ञानाच्या उच्च अवस्थेला पोचले आहेत. मग अशी माणसं जोपर्यंत या देहात आहे, जोपर्यंत या जगात आहे, त्यांनी पुढे काय करायचं, त्यांनी पुढे कर्म करायचं का नाही. या बाबतीमध्ये आपल्या कित्येक ग्रंथांमध्ये अशा प्रकारे एक उल्लेख आहे की त्यांनी कर्म करण्याची गरज नाही, त्यांनी कर्म टाकावं. मी आधी एकदा उल्लेख केला होता की कर्माचा अधिकार आहे तुला, असं जे अर्जुनाला सांगितलं आहे की याच संदर्भात सांगतं आहे. तर त्यांनी कर्म टाकावं का, तर हा जो प्रश्न आहे त्याला गीतेने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे आणि अतिशय आपल्याला मार्गदर्शक आहे. आणि ते असं आहे की कितीही ज्ञानाच्या अगदी उच्च शिखराला माणूस पोचलेला असला तरीसुद्धा त्यांनी कर्म टाकून बसायचं नाही आहे, त्यांनी कर्म करायचंच आहे. आणि ते कर्म त्यांनी का करायचं आहे ह्याचं जे उत्तर गीतेने दिलेलं आहे ते असं आहे. गीतेमध्ये जो शब्द आहे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जो शब्द आहे तो आधी सांगते आणि त्याचा अर्थ सांगते. तो शब्द असा आहे, लोकसंग्रहार्थ असं म्हटलेलं आहे. लोकसंग्रहार्थ गीतेमध्येही आहे, ज्ञानेश्वरीमध्येही आहे. लोकसंग्रहार्थ ह्याचा चुकीचा अर्थ अजिबात घेऊ नका, कारण संग्रह ह्याचा आपण जो अर्थ घेतो की संग्रह म्हणजे गोळा करणं,
तर लोकांना आपल्या भोवती गोळा करायचं, आपण उपदेश देत राहायचं आणि वा माझा केवढा मोठा शिष्य परिवार आहे असं म्हणायचं. तो लोकसंग्रह नव्हे, अजिबात हा अर्थ त्यामध्ये नाही आहे. हे अगदी नीट लक्षात ठेवा. कधीही ज्या वेळेला गीता वाचाल किंवा अरविंदांचं सुद्धा पुस्तक वाचाल तर त्यावेळेला नीट लक्षात घ्या की लोकसंग्रहार्थ ह्याचा अर्थ फार सखोल आहे आणि तो असा आहे की आपण तर सन्मार्गाने जायचंच, पण इतर माणसांना सुद्धा सन्मार्गाने नेण्याला आपण सहाय्य करायचं. आपण सन्मार्गाने जायचंच, आपण अजिबात चुकीचं वर्तन करायचं नाही. आपण सन्मार्गाने जायचं आणि चुकीचं वर्तन याचाही अर्थ असं धरू नका की केवळ म्हणजे काहीतरी एक धर्माचा नियम आहे याला सोडून असलेलं वर्तन म्हणजे चुकीचं वर्तन, असा गीतेमध्ये अर्थ नाही आहे. ते आता उद्याच्या आपल्या व्याख्यानामध्ये, समारोपाच्या व्याख्यानामध्ये अधिक स्पष्ट होईल, म्हणून मी आत्ता त्यावर जास्त बोलत नाही. पण आपण योग्य मार्गाने जायचं आणि आपण योग्य मार्गाने गेलं की आपलं उदाहरण लोकांपुढे आपण ठेवतो की पहा हा कसा आहे. जसं घरातले वडील माणसं ज्या वेळेला चांगल्या मार्गाने वर्तन करत असतात त्यावेळेला आपोआपच घरामध्ये त्या प्रकारचे संस्कार होत असतात. ते या ठिकाणी लोकसंग्रहार्थ या शब्दाचा अर्थ घेताना तो अर्थ आहे की आपण सन्मार्गाने जायचं, आपलं उदाहरण लोकांपुढे ठेवायचं आणि लोकांनाही त्या सन्मार्गाकडे वळवायचं, त्यांना सहाय्य करायचं, मार्गदर्शन करायचं आणि त्यांनाही अध्यात्माच्या किंवा सगळ्याच उच्च स्थितीला न्यायचं. त्याला म्हटलंय लोकसंग्रहार्थ. लोकसंग्रह याचा अर्थ हा आहे. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्या शब्दामध्ये, ज्या ओळीमध्ये हा उल्लेख केलेला आहे तो सांगितल्याशिवाय मला राहवत नाही, म्हणून मी तो उल्लेख करते. फार सुंदर आहे हे उल्लेख. ज्ञानेश्वर या ठिकाणी असं म्हणतात की जे मी आता सांगितलं की आपण सन्मार्गाने जायचं आणि लोकांनाही सन्मार्गामध्ये आणायचं, हा जो उल्लेख आहे इतक्या सुंदर शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे. ते असं म्हणतात, मार्गाधारे वर्तावे, हे विश्वची मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. अर्थ सांगते, अर्थ फार सुंदर आहे. मार्गाधारे वर्तावे म्हणजे आपण योग्य मार्गाने जायचं, आपण सन्मार्गाने जायचं. वर्तावे म्हणजे आपलं वर्तन चांगलंच असलं पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, हे विश्वची मोहरे लावावे. मोहरे या शब्दाचा अर्थ असा आहे, मार्ग, चांगला मार्ग, त्याला म्हणतात मोहरे. हे विश्वची मोहरे लावावे म्हणजे सर्व विश्वाला सन्मार्गाला लावावं. आपण तर सन्मार्गाने जावंच, पण सर्व विश्वाला सन्मार्गाला लावावं. आणि पुढे जे शब्द आहेत ते तर फार सुंदर आहे. अलौकिक नोहावे लोकांप्रती, ह्याचा अर्थ इतका सुंदर आहे. अलौकिक म्हणजे मी खूप ज्ञानी आहे, मला खूप अध्यात्म कळलेलं आहे. हे काय किती अगदीच कमी प्रतीची माणसं आहेत, काय यांना मी सांगू, त्यांना काय कळणार आहे असं म्हणून लोकांपासून आपण दूर राहायचं नाही. म्हणजे आपण फार मोठे अलौकिक आहोत. हे फार लौकिक अगदीच पार्थिव जीवन जगणारी माणसं आहे. त्या पार्थिव जीवन जगणाऱ्या माणसांना तर तुम्ही अलौकिक मार्गाला न्यायचं आहे, चांगल्या मार्गाला न्यायचं आहे. तर लोकांपासून दूर होऊ नका. अलौकिक आपण आहोत, आपण काहीतरी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आपण फार ज्ञानी आहोत असं समजून लोकांपासून दूर होऊ नये
ज्ञानी माणसाने कधीही लोकांपासून दूर होऊ नये. अलौकिक न व्हावे, म्हणजे न व्हावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. लोकांपासून आपण अलौकिक आहोत म्हणून दूर होऊ नका, अशा प्रकारची शिकवण ज्ञानेश्वराने या संदर्भामध्ये दिलेली आहे. आणि श्री अरविंदही म्हणतात की असे जे कोणी ज्ञानी माणसं असतात की जे ज्ञानाच्या खरंच उच्च शिखराला पोचलेली असतात, हे सगळं अध्यात्म त्यांच्या आतमध्ये शिरलेलं असतं. ती माणसं लोकांपुढे अत्यंत चांगला आदर्श निर्माण करू शकतात. आपण एरवी ज्याला उत्तम माणसं म्हणतो, त्या माणसांचा जो काही प्रभाव निर्माण होऊ शकतो, त्यापेक्षा अशा श्रेष्ठ माणसांचा प्रभाव अधिक होऊ शकतो. थोडंसं म्हणजे उद्या जे काही सांगतेचं व्याख्यान होईल, तर त्यामध्ये त्याला मला जरा एखादा 1-1.25 तास पूर्ण मिळावा, अशा हेतूने थोड्या काही गोष्टींचा उल्लेख आधी करून ठेवते आणि तेवढंच फक्त आता घेते. 10-15 मिनटंच फक्त मी कदाचित बोलेन. एक तर 2 गोष्टींबद्दल मला बोलायचं होतं, फार थोडक्यामध्ये बोलते. एक म्हणजे जे गीतेमध्ये आपल्याला ऐकून माहिती आहे की गीतेमध्ये मुख्यतः 3 योग आहेत, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. ध्यानयोगही आहे 6व्या अध्यायामध्ये, परंतु मुख्यतः हे 3 योग आहेत सांगितलेले. म्हणजे गीतेचं योग म्हटल्यानंतर या 3 योगांचा उल्लेख होतो. पण फार महत्त्वाची गोष्ट की जी सर्वसाधारण अनेकांना लक्षात आलेली नसते, त्याचा उल्लेख मी करते. आणि तो म्हणजे असा की हे जे 3 योग आहेत, या 3 योगांचा म्हणजेच कर्म, ज्ञान आणि भक्ती, या तिन्हीचा समन्वय गीतेने साधलेला आहे. हा अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे की या तिन्हीचा समन्वय साधलेला आहे. समन्वय याचा अर्थ आहे तीनही एकत्र आणलेले आहे. आणि एकत्र आणलेले आहे त्याचा अर्थ असा की यापैकी कुठल्या साधारणपणे लोकांची अशी कल्पना असते, म्हणून मी हे स्पष्ट करते, त्या ज्यांना ज्ञानमार्गाने जाता येतं त्यांनी ज्ञानमार्गाने जावं, ज्यांना कर्ममार्ग सोयीस्कर आहे त्यांनी त्या मार्गाने जावं. म्हणजे लोक म्हणतात आम्हाला हे बाकीचं काही जमणार नाही, आम्ही भक्तिमार्गी वगैरे असं म्हणतात. तर गीता असं सांगत नाही, हे लक्षात घ्या. हे 3ही योग समन्वित करण्यात आले, एकत्रित आहेत. ह्या 3ही योगांचा एकमेकाशी अत्यंत अशा प्रकारचा संबंध आहे की ते परस्पर संबंधी तर आहेतच, पण परस्पर पूरक आहेत. लक्षात घ्या, परस्पर पूरक आहेत. म्हणजे कुठलाही यातला योग दुसऱ्या 2 योगांशिवाय पूर्ण होतच नाही. अगदी कर्मयोग जरी आपण म्हटला, आपण सगळी माणसं कर्म करतो, पण त्याला अर्थात कर्मयोग कधी म्हणतात हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण कर्मयोग जरी म्हटला तरी आपल्या कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत आणि भक्तीचं अंतःकरण असलं पाहिजे. असे हे परस्पर पूरक आहे. केवळ कर्म केलं आहे, केवळ भक्तीच्या मार्गाने गेले, अशा प्रकारची गीतेची शिकवण नाही आहे. या 3ही योगांचा समन्वय त्यामध्ये साधलेला आहे. आणि तो समन्वय अगदी थोडक्यामध्ये जसा अरविंदांनी सांगितला आहे, तोही मी फार थोडक्यामध्ये तुमच्यापुढे मांडते. आणि तो असा की
पहिल्यांदा ज्ञानयोगाचा उल्लेख करते आहे की ईश्वराचा जो अंश आपल्यामध्ये आत्मा या रूपाने आहे, तो आपल्यामध्ये असताना सुद्धा आपण अज्ञानामध्ये वावरत असतो आणि म्हणून आपलं सत्य स्वरूप आपल्याला कळत नाही. मी अनेक प्रकारे ही गोष्ट आत्तापर्यंत तुमच्यासमोर ठेवली की ईश्वर आणि आपण ह्याच्यामध्ये एक प्रकारचा पडदा असतो, असं मी अनेक वेळेला सांगितलं. तर हे जे आहे की हे दोन विभक्त झाल्यासारखी परिस्थिती आहे, हे आपल्या अज्ञानामुळे झालेलं आहे. तर हे अज्ञान दूर होऊ शकतं, आपण ज्ञान मिळवू शकतो, आपलं सत्य स्वरूप काय आहे हे आपण जाणू शकतो. प्रयत्न त्यासाठी करायचे असतात, पण आपण ते जाणू शकतो. आणि ज्या वेळेला ते ज्ञान आपल्याला अवगत होतं, त्यावेळेला मग आपलं स्वरूप काय आहे, आपलं म्हणजे सत्य स्वरूप आपलं काय आहे, ईश्वराचं सत्य स्वरूप काय आहे, विश्वाचं सत्य स्वरूप काय आहे, या तिन्हीतला एक काय संबंध काय आहे, हे सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि ते ज्ञान ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेलाच आपल्या जीवनाला जी पूर्णता यायची असते त्या पूर्णतेच्या मार्गावर आपण जातो. केवळ ज्ञानाने पूर्णता येत नाही, पण ज्ञान आवश्यक आहे. त्या पूर्णतेच्या मार्गावरती जाण्यासाठी आधी ज्ञान आवश्यक आहे. आता हे जे ज्या माणसाला, मी फार थोडक्यात हे सगळं मांडते, तुम्ही मुद्दाम यासाठी पुस्तक वाचा म्हणजे तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. आता ज्या माणसाला हे ज्ञान अवगत होतं, प्रयत्न केल्यानंतर अवगत होऊ शकतं की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत, तो ईश्वरच आपल्यामध्ये आहे वगैरे वगैरे. आणि विश्व म्हणजे सगळं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. ती समतेची कल्पना आहे की सगळं विश्व म्हणजे मीच आहे, हे सगळं चराचर म्हणजे मीच आहे, वनस्पती म्हणजे मीच आहे जे आहे. तर ती भावना, तशा प्रकारचा विचार, म्हणजे तसं ज्ञान त्या वेळेला आपल्याला पूर्णतः आत्मसात होतं. त्यावेळेला मग तो जो खरा ज्ञानी माणूस आहे, ज्याला हे सगळं आत्मसात झालेलं आहे, त्या माणसाची, आता पहा, ज्ञान आणि भक्ती ह्यांचा संबंध कसा आहे हे आता मी दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगते. आणि ते असं आहे की ज्या माणसाला हे ज्ञान झालेलं आहे की आपण कोण आहोत वगैरे, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ईश्वर कोण आहे, ईश्वराचा आपला संबंध काय आहे, आपलं मुळी उगमस्थान तेच आहे, तिथूनच आपण आलेलो आहोत, हे सगळं ज्या वेळेला माणसाला अगदी योग्य प्रकारे आतमध्ये रुजतं, असा जो ज्ञानी असतो तो ज्ञानी माणूस आपोआपच त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती उचंबळून येते. ज्या वेळेला इतकं ज्ञान होतं त्यावेळेला तो ईश्वराच्या भक्ती काय आहे, भक्ती याचा अर्थ प्रेम, भक्ती म्हणजे प्रेम, त्या ईश्वराबद्दलचं प्रेमच निर्माण होतं. कारण तो माणूस इतका ईश्वराच्या जवळ जातो की त्याला राहवतच नाही, त्याला असं वाटतं की आपण आणखी या ईश्वराच्या जवळ गेलं पाहिजे, तो ईश्वराचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे, ईश्वराचा अनुभव आपल्याला आपल्या जीवनात आला पाहिजे असं वाटायला लागतं. आणि अशा प्रकारे त्यातलं मग केवळ ज्ञानापुरता असा तो राहत नाही. ज्ञान झालं म्हणजे तो स्वस्थ बसू शकत नाही, आपोआप तो भक्ती मार्गाकडे वळतो. भक्ती म्हणजे प्रेम, हे विसरू नका. त्या ईश्वराचं दर्शन व्हावं, त्या ईश्वराने आपल्याला जवळ घ्यावं, अशा प्रकारची भक्ती ही त्याच्या मनामध्ये आपोआप निर्माण होते. म्हणजे ज्ञान झालं की आपोआपच भक्ती निर्माण होते. आणि
ज्याच्या मनामध्ये असं ज्ञानही आहे आणि अशी भक्तीही आहे, तो माणूस कसा असतो, त्याचं सगळं जीवन कसं असतं, तो जीवन कसा व्यतीत करतो, तर तो सगळं आपलं जीवन भक्ती प्रेम हे असंच असतं. आईचं मुलावरती जे प्रेम असतं ते अशाच प्रकारचं असतं की त्या मुलासाठी काय वाटेल ते करायची तिची तयारी असते. ही जी हे जे प्रेम आहे तशीच परिस्थिती निर्माण होते की ज्या माणसाच्या मनामध्ये हे ज्ञान आहे, ज्या माणसाच्या मनामध्ये अशी भक्ती उचंबळून आलेली आहे, तो माणूस कसं जीवन जगेल, तर आपलं जीवन तो ईश्वराला समर्पित करतो. आपलं जीवनच ईश्वराला समर्पित करतो. म्हणजेच अगदी प्रत्यक्षता बोलायचं म्हणजे आपली सगळी कर्म तो ईश्वराला समर्पित करतो. जीवन समर्पित करणं याचा पहिला अर्थ तो आहे की आपली सगळी कर्म आपण करतो, ही कर्म कोणासाठी, माझ्यासाठी नाही, त्या ईश्वरासाठी आहे, ही भावना त्याच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे सगळी कर्म ईश्वराला समर्पित केली जातात. अशी समर्पणाची भावना, जीवनच समर्पित करण्याची ही भावना त्या भक्तीतून निर्माण होते. अशा प्रकारे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा हा असा संबंध आहे. फार थोडक्यामध्ये सांगितलं आहे, क्षमा करा, आज फार बोलवत नाही आहे म्हणून मी अतिशय थोडक्यामध्ये, पण ह्याच्यातला संबंध कळावा, हा समन्वय आहे हे समजावं, ही माझी इच्छा होती. तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला की केवळ एका मार्गाने जायचं नाही आहे. आम्ही ज्ञानमार्गी आहोत, आम्ही भक्तिमार्गी आहोत, आम्हाला हे काही जमणार नाही, आम्ही आमची कर्म करतो. पण ती कर्म करण्यामध्ये हे प्रत्येक आपण करतो हे कर्म ईश्वरासाठी आहे, ही भावना मनामध्ये आहे का, तर ते कर्म ईश्वरासाठी आपण करतो असा त्यामध्ये अर्थ असला पाहिजे. तर त्या अशा प्रकारे या तिन्हीचा संबंध आहे. एवढंच मी आता या तिन्ही गोष्टींबद्दल एवढंच बोलते. आता त्यानंतर उद्याच्या सगळ्या फार महत्त्वाचं विवेचन उद्या आपल्याला करायचं आहे. सगळी सांगता, सगळं सर्वात म्हणजे कृष्णोपदेशातला अंतिम संदेश काय आहे तो आपल्याला उद्या पाहायचा आहे. फक्त त्याच्या आधी एकच विचार आणखीन तुमच्या पुढे मांडते आहे आणि तो अगदी थोडक्यात मांडते. तुम्ही पुस्तक वाचलं, अगदी गीतेवरील निबंध आहे पुस्तक तुम्ही वाचलं. हे जे मी बोलते आहे हे तुम्हाला अधिक विस्ताराने त्यामध्ये एका चॅप्टरमध्ये पूर्णतः मिळेल. आता जे काही तुमच्या पुढे विचार मी मांडते तो असा आहे की आत्तापर्यंत आपण जे काही गीतेचं विवरण केलं ते सगळं जर आपण लक्षात घेतलं तर त्यावरून आपल्याला असं दिसतं, श्री अरविंदांच्या शब्दामध्ये जर सांगायचं तर आपल्याला असं दिसतं की जर आपण श्री अरविंदांच्या शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करते आणि तो असा की श्री अरविंद म्हणतात की आपण माणसं, प्रत्येक माणूस 2 प्रकारे जीवन जगू शकतो. 2 प्रकारे जीवन जगू शकतो. प्रत्येक माणूस 2 प्रकारे जीवन जगू शकतो. एक म्हणजे प्राकृतिक जीवन आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक जीवन. लक्षात आलं की ह्याचं मी थोडंसं स्पष्टीकरण करणार आहे. परंतु 2 प्रकारे आपण माणसं जीवन जगू शकतो, प्राकृतिक जीवन आणि दुसरं म्हणजे आध्यात्मिक जीवन. आता हे जे या 2 जीवनामध्ये फरक काय आहे आणि आपण कुठल्या प्रकारच्या जीवनाकडे वळायचं आहे त्या संदर्भामध्ये थोडा विचार आपण श्री अरविंदांच्या विचाराच्या आधारे करतो. आणि तो असा की प्राकृतिक जीवन ह्याचा अर्थ असा
की प्रकृतीनुसार घडणारं जीवन. आपली जी अपरा प्रकृती आहे, आपली माणसांमध्ये असलेली प्रकृती, ही अपरा प्रकृती जी आहे, त्या अपरा प्रकृतीनुसार आपलं जे जीवन घडतं. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येईल की आपल्यामध्ये जे 3 गुण आहेत, सत्व रज तम, हे जे 3 गुण असू शकतात माणसामध्ये, त्या गुणांनुसार आपण जीवन जे जगतो ते प्राकृतिक जीवन असतं. त्या गुणांनुसार जे जीवन जगलं जातं त्याला प्राकृतिक जीवन असं म्हणतात. प्रकृतीनुसार घडणारं जीवन, गुणांनुसार घडणारं जीवन. आता एक ह्या गुणांचं फार काही मोठं स्पष्टीकरण या विवेचनामध्ये आलेलं नाही आहे, पण एवढंच सांगते की कोणाही माणसामध्ये केवळ सात्विक किंवा केवळ राजसिक किंवा केवळ तामसिक गुण नसतो. 3ही गुण कमी जास्त प्रमाणात असतात. एखादा गुण जास्त प्रमाणात, एखादा गुण अगदी कमी प्रमाणात, अशी परिस्थिती, म्हणजे एक प्रकारचं कॉम्बिनेशन, वेगवेगळ्या प्रकारे ते मिश्रण आपल्या जीवनामध्ये आढळतं. ज्याच्यामध्ये सात्विक गुण खूप जास्त आहे तो माणूस, म्हणजे हे गुण आणि आपलं जीवन किंवा आपलं वर्तन कसं होतं, तर ज्याच्यामध्ये सात्विक गुण जास्ती आहे तो माणूस विवेकशील असतो. तो माणूस विवेकशील असतो. तो विवेक त्याच्या मनामध्ये असतो. सारासार विवेक, हे योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार तो करतो. त्याच्यामध्ये विवेक बुद्धी जागृत असते. तर जो सात्विक वृत्तीचा माणूस आहे त्याच्यामध्ये विवेक बुद्धी जागृत असते. त्यामुळे त्याचं जीवन हे अधिक विवेकशील असतं. ज्या माणसामध्ये राजसिक गुण आहे तो माणूस कर्मप्रवृत्त असतो. सगळ्या प्रकारची कर्म करण्याची एक धडपड माणसाची जी असते की ही गोष्ट मला मिळालीच पाहिजे, हे उद्दिष्ट मला साध्य करता आलंच पाहिजे, असं जे काही एक माणसाची आंतरिक भयंकर इच्छा असते तो आपल्यातला राजसिक गुण असतो. तर ज्याच्यामध्ये राजसिक गुण जास्त असतो तो माणूस कसा असतो, तो कर्मप्रवृत्त असतो. आणि म्हणून क्षत्रिय माणसामध्ये राजसिक गुण असतो, कारण ते जास्त प्रमाणामध्ये कर्मप्रवृत्त असतात. अर्जुनासारखे, किंवा मी याचा उल्लेख आधी एकदा केला होता, तुम्हाला आठवत असेल की आदर्श क्षत्रिय कसा असतो, तर सात्विक गुण तो पूज्य मानतो आणि राजसिक कर्तव्य करतो. आठवतं तुम्हाला मी सांगितलेलं, तसा अर्जुन होता. त्याच्यामध्ये सात्विक गुणही होता आणि त्याच्यामध्ये राजसिक गुणही होता. क्षत्रिय असल्यामुळे राजसिक गुणही त्याच्यामध्ये होता. तर अशा प्रकारे ज्यात राजसिक गुण आहे त्याचं जीवन हे कर्मप्रवृत्त, सगळ्या कर्मांमध्ये धडपड करणं, पुढे जाणं, प्रयत्न करणं, कधी माघार न घेणं, अशा प्रकारची वृत्ती असते. आणि जो माणूस, ज्या माणसामध्ये तामसिक गुण जास्त असतो, म्हणजे इतर असतील गुण, राजसिक असेल, सात्विक असेल, पण तामसिक गुण जास्त असतो, तो माणूस आळशी असतो, निर्बुद्ध असतो, आळशी असतो, क्रूरता त्याच्यामध्ये असते, कर्तव्यापासून परावृत्त होण्याची वृत्ती, टाळाटाळ करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असते. तर असा तामसिक गुण जास्त असेल तर तो माणूस अशा प्रकारे वागतो. ह्याला प्राकृतिक जीवन असं म्हणतात, की प्रकृतीनुसार वागणं. हे जे आहे प्रकृतीनुसार वागणं, हे अशा प्रकारचं आहे की म्हणजे ती प्रकृती, ते गुण आपल्या आत्म्यावरती सत्ता गाजवतात. लक्षात घ्या की ते गुण जे असतात आपले, किंवा ती जी प्रकृती असते ती
आत्म्यावरती, जो आत्मा ईश्वराचा अंश आहे, त्या ईश्वरावरती ही प्रकृती सत्ता गाजवते. म्हणजे ती त्या प्रकृतीचं दास्य माणूस करतो, तेव्हा त्याला प्राकृतिक जीवन म्हणतात. लक्षात आलं? प्रकृतीचे दास असतो आपण. प्रकृती म्हणेल त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो. हे असतं प्राकृतिक जीवन. ज्या प्रकारचे गुण आपल्यामध्ये असतील त्या प्रकारे आपण वागत जातो. हे प्राकृतिक जीवन असतं. आता हे जे जीवन आहे प्राकृतिक जीवन, ह्याच्यापेक्षा आध्यात्मिक जीवन, ज्याचा उल्लेख मी आधी केला की 2 प्रकारचं जीवन माणूस जगू शकतो. तर हे जे दुसरं आहे आध्यात्मिक जीवन, हे अर्थातच प्राकृतिक जीवनापेक्षा श्रेष्ठ असं असतं. निश्चितच आध्यात्मिक जीवन हे श्रेष्ठ, सगळ्या प्रवृत्ती त्यामध्ये असतात. मुख्यतः आध्यात्मिक जीवन जगणारा माणूस हा आपण आत्मा आहोत हा विचार त्याच्यामध्ये अगदी पूर्ण रुजलेला असतो. हे आपलं खरं स्वरूप काय आहे, तर हा देह, ही प्रकृती, देह म्हणजे प्रकृती, तर ही प्रकृती हे आपलं खरं जीवन नाही आहे. आपलं खरं जीवन काय किंवा आपलं खरं स्वरूप नाही आहे, तर आपलं खरं स्वरूप काय आहे? आत्मा. आत्मा हे आपलं खरं स्वरूप आहे. ईश्वर जो आपल्यामध्ये आहे हे आपलं खरं स्वरूप आहे. आणि म्हणून असा जो आध्यात्मिक, म्हणजे जो माणूस आध्यात्मिक जीवन जगू इच्छितो, हे काही आपोआपच निर्माण होईल असं नाही. सुदैवाने काही माणसांच्या बाबतीमध्ये तसं घडतं की फार पूर्वजन्मांचं काहीतरी संकेत घेऊन आलेले असतात. आणि उदाहरणार्थ ज्ञानेश्वर की ते असे आध्यात्मिक जीवन जगायलाच या जीवनामध्ये, या जगामध्ये आले. श्री अरविंद काय, माताजी काय, ही माणसं कशी की मानवी देह धारण केला आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठीच ते इथे आले. अशा प्रकारची ही माणसं. पण आपण सर्वसामान्य माणसं कशी असतो? आपण प्राकृतिक जीवनच जगत असतो. कारण ज्या वेळेला मी हाही उल्लेख मला वाटतं केला की गर्भधारणा झाल्या त्या गर्भामध्ये अहंकार, ममत्व ह्या सगळ्या वृत्ती हळूहळू निर्माण व्हायला लागतात. आणि त्यामुळे लहान मूलसुद्धा त्या प्रकारे मी म्हणजे कोणीतरी वेगळा, ही बाकीची माणसं वेगळी, हे असे भेद त्याला लहान मुलाला सुद्धा समजायला लागतात. ह्याचा अर्थच असा की हा अहंभाव ताबडतोब आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे आपण सामान्य माणसं हे प्राकृतिक जीवन जगणारे असतो. पण जर एखाद्या माणसाला अशी आतून इच्छा झाली की आपण हे प्राकृतिक जे काही जीवन जगतो हे योग्य नाही आहे, आपण अधिक उच्च प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, आपण काहीतरी अध्यात्माच्या दिशेने आपली काहीतरी प्रगती झाली पाहिजे, असं जर त्याला वाटलं तर मग अर्थातच तो जो प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामुळे त्याचं जे वर्तन बदलतं, ते जे जीवन त्याचं घडतं, ते कसं असतं तर त्या जीवनाला आध्यात्मिक जीवन असं म्हणता येतं. आणि मग हे आध्यात्मिक जीवन असतं कसं, हा प्रश्न आहे. प्राकृतिक जीवन कसं असतं ते आपण पाहिलं. आध्यात्मिक जीवन कसं असतं हे आता आपण समजून घेतोय. आणि आध्यात्मिक जीवनातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्यातला जो अक्षर आत्मा आहे की जो शुद्ध आहे, त्या शुद्ध आत्म्यापर्यंत आधी आपली प्रगती करून घेण्यासाठी माणूस प्रयत्न करतो.
की आपली अपरा प्रकृती जी आहे, जी कनिष्ठ प्रकृती आहे, आपल्यातले जे सगळे गुण आहेत, सत्वरजतम सात्विक गुणसुद्धा आपण म्हणतो चांगला, पण सात्विक गुणसुद्धा असा असतो की ज्याच्यामध्ये खूप सात्विक गुण आहे, तो माणूस अगदी ज्ञानी, अत्यंत सद्वर्तनी असा असतो, पण त्या माणसाला सुद्धा त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या सद्वर्तनाचा अहंकार असू शकतो की आपण इतरांपेक्षा किती वेगळे आहोत, ही माणसं बाकीची कशी वागतात आणि आपण कशी वागतो, अशा प्रकारे तो स्वतःला फार श्रेष्ठ समजतो. म्हणजेच अहंकार हा सात्विक वृत्तीमध्ये सुद्धा असा त्रासदायक असतो. तर म्हणून या सर्व गुणांपासून बाजूला हळूहळू, हे काही एकदम घडू शकत नाही, खूप प्रयत्न करून कदाचित काही जन्मसुद्धा त्यात जात असतील, परंतु हळूहळू माणसाची आत्म्याची जी प्रगती होते ती अशी क्षरात्म्यापासून अक्षरात्म्यापर्यंत, अपरा प्रकृतीपासून आपण परावृत्त होतो, अपरा प्रकृतीपासून आपण दूर जातो आणि आपण श्रेष्ठ मार्गाला लागतो. आणि श्रेष्ठ मार्ग म्हणजे अक्षर आत्म्याचं जे स्वरूप आहे, तुम्हाला ते स्वरूप मी सांगितलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये उल्लेख करते की अक्षर आत्मा कसा असतो. एक तर तो व्यक्तिगत नाही, बरोबर आहे, तो कुठल्याही एका व्यक्तीचा आत्मा नाही, तो सर्वगत आहे. माझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच तुम्हा सर्वांमध्ये आत्मा आहे, तोच ईश्वर सर्वांमध्ये आहे. म्हणजे तो व्यक्तिगत नाही, तो निर्व्यक्तिक आहे, तो निर्व्यक्तिक आहे, व्यक्तिगत तो नाही, तो सर्वगत किंवा निर्व्यक्तिक आहे. म्हणून आपोआपच जर अक्षरात्म्यापर्यंत आपण पोचलो तर आपली वृत्ती कशी असते, तर सर्वांना समान लेखण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. काम, क्रोध हे सगळे विकार आपोआप हळूहळू आपल्यापासून दूर व्हायला लागतात. कोणाबद्दल आपल्याला द्वेष, मत्सर असं वाटत नाही, आपण मोहामध्ये, लोभामध्ये अडकत नाही. याचं कारण म्हणजे आपण या प्रकृतीपासून दूर जाऊ, अपरा प्रकृतीपासून दूर जाऊ. आपण सगळ्या गुणातीत असं जे स्वरूप आहे, सगळ्या गुणांच्या पलीकडे असं जे अक्षरात्म्याचं स्वरूप आहे, तिथपर्यंत आपण जातो. म्हणजेच आध्यात्मिक जीवन जगणारा माणूस हा अशा प्रकारचं आध्यात्मिक जीवन जगतो, जो या अक्षरात्म्याचं जे स्वरूप आहे तशा प्रकारचं तो जीवन जगतो. पण अर्थात ह्याही संदर्भामध्ये काल मला वाटतं मी उल्लेख केलेला आहे, हा थोडक्यामध्ये पुन्हा उल्लेख करते की माणसाच्या उद्धाराचा हा अंतिम टप्पा नाही आहे. काल मी सांगितलं, आठवत आहे ना, की अक्षरात्म्यापर्यंत पोचणं हे अंतिम उद्दिष्ट आपल्या विकासाचं नाही आहे. आपल्या गीतेच्या शिकवणुकीनुसार आपल्या विकासाचं उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला पुरुषोत्तमापर्यंत पोचायचं आहे. कारण पुरुषोत्तम आणि अक्षरात्मा यांचा जो फार महत्त्वाचा फरक आहे की आपण अक्षरात्म्यासारखे शांत झालो आणि निष्क्रिय झालो तर मग आपण कितीही मोठे चांगले अगदी सद्वर्तनी असलो त्याचा जगाला काहीच उपयोग नाही. आपल्याला फार तर व्यक्तिगत मोक्ष मिळू शकेल, पण जगाला आपण काहीच देऊ शकत नाही. ते घडता कामा नये. आणि म्हणून गीतेने अशी शिकवण दिलेली आहे की माणसाच्या आत्म्याची प्रगती ही पुरुषोत्तमापर्यंत जायला पाहिजे. अक्षर आत्म्यापर्यंत थांबणं हे उद्दिष्ट गीतेच्या योगाचं नाही आहे, त्याच्या पुढे जायचं आहे. आणि पुरुषोत्तम कसा आहे, शांतही आहे, गुणातीतही आहे. तो म्हणजे बाकी सर्व दृष्टीने अक्षर आत्म्यासारखा आहे, पण तो क्रियाशील आहे. तसं आपण ह्या जगामध्ये असताना
आपण क्रियाशील असलंच पाहिजे. म्हणजे गीतेचा योग अशा स्वरूपाचा आहे पहा, की गीतेमध्ये आध्यात्मिक श्रेष्ठता तर माणसाने गाठायचीच आहे, पण त्याचबरोबर कर्म टाकायचं नाही. कित्येक आपल्या धर्मग्रंथांमध्ये अशा प्रकारचे उल्लेख दिसतात की इतक्या श्रेष्ठतेला पोचल्यानंतर कर्माची काही गरज नाही, असे उल्लेख आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहे. म्हणून हे विशेषत्वाने मुद्दाम मी सांगते की आणि श्री अरविंदांनी प्रकर्षाने हा मुद्दा मांडलेला आहे की आपला विकास, आपली उत्क्रांती, आपली प्रगती ही इथे अक्षराज्ञापर्यंत न थांबता ती पुरुषोत्तमापर्यंत केली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत या देहामध्ये आपण आहोत तोपर्यंत आपण क्रियाशीलही असलं पाहिजे, पण त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनाकडे जितकं आपल्याला अधिक जाता येईल. ते काही सहज शक्य नाही आहे. एवढा मोठा बदल प्राकृतिक जीवनाकडून आध्यात्मिक जीवनाकडे जाणं, हा बदल फार सहज नाही आहे. कारण आत्मा वगैरे या गोष्टी कळतात कुठे, आपल्याला दिसतात कुठे. आपल्याला परमात्मा दिसत नाही, आत्मा दिसत नाही. बाहेरच्या जगातली सगळी सुख आपल्याला दिसतात, सगळे बाकीचे भोग आपल्याला दिसतात. साहजिकच आपली वृत्ती त्या भोगांकडे जाते आणि आत्मा परमात्मा ह्या गोष्टींकडे आपली वृत्ती जात नाही. परंतु जर समजा आपण असा निर्णय घेतला, हे सगळं जर तर आहे, हे लक्षात घ्या की निदान आपल्याला हे कळलं तरी पाहिजे. जर आपण असा निर्णय घेतला की आपल्याला प्राकृतिक जीवन जगायचं नाही आहे, आपल्याला अधिक उच्च प्रकारचं आध्यात्मिक जीवन जितकं जास्तीत जास्त जगता येईल तसं आपल्याला जगायचं आहे, असा जर निर्णय आपण घेतला तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे असतात. पण निर्णय घेणं आपल्यावरच आहे. ते काही आपल्याला कोणी त्या बाबतीमध्ये कोणी सांगणारं नाही आहे. कदाचित अंतरीचा ईश्वर आपल्याला मार्गदर्शन करत असेल, ते मार्गदर्शन स्वीकारणं हे सुद्धा शेवटी आपल्यावरच आहे. अशा प्रकारे आपणच निर्णय घ्यायचा आणि जर तसा निर्णय आपण घेतला तर गीतोपदेश श्री अरविंदांनी व्यक्त केलेले सगळे त्यांचे तात्विक विचार हे आपल्याला अत्यंत मार्गदर्शक आहे. तर म्हणून आता निर्णय तुमचा तुम्ही घ्या, कुठल्या दिशेला जायचं आहे. आपल्याला प्राकृतिकच राहायचं आहे, या सुखांमध्येच लोळायचं आहे. मग दुःख आली तर येणारच कधीतरी, कायम थोडीच सुख असतात असं माणसं म्हणतात ना. आलेला क्षण सुखात घालवायचा, हे कायम म्हणजे कायम सुख तर काही मिळत नाही. तर म्हणून आम्ही कधीतरी दुःख सहन करायचं, अशीच जर आपली वृत्ती असेल म्हणजे आपल्याला जर प्राकृतिक जीवन आहे तेच बरं आहे. जसं प्राण्यांना, जनावरांना, बिचाऱ्यांना त्यांना कळत नाही. मानवाला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे ईश्वराने. त्या क्षमतेचा जर आपण उपयोग नाही करून घेतला आणि ज्यासाठी हा आत्मा या जगामध्ये आलाय, आत्म्याची प्रगती व्हावी म्हणून तो आत्मा या ठिकाणी आलेला आहे, तर त्याला जर आपण काही वावच दिला नाही तर शेवटी तो निर्णय आपल्या योग्य किंवा अयोग्य काय असेल तो असेल, तर शेवटी आपला निर्णय आपण घ्यायचा. आता या बाबतीमध्ये आणखीन सांगण्यासारखं काही नाही आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्या, पण प्रयत्न करून बघा थोडासा की थोडं आपल्यामध्ये काही परिवर्तन होतं का. होऊ शकतं परिवर्तन. आपल्याला असं एकदम कशावर तरी राग येतो, आपल्याला एकदम कशाचा तरी मोह पडतो. अरे मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, मग वाटेल त्या वेळेला जाऊन ते घ्यायचं. किती पैसे पडले तरी चालतील,
कुठल्याही मार्गाने मिळालं तरी चालेल, पण मला ते पाहिजे. हे असले सगळे जे मोह असतात, हे सगळे लोभ असतात, ह्या सगळ्या आपल्यातल्या ज्या प्रवृत्ती हे आपल्याला टाळायच्या आहेत, ह्या आपण तशाच ठेवायच्या आहेत. हा निर्णय शेवटी आपला आहे आणि तो निर्णय तुमचा तुम्ही घ्या. एवढंच म्हणते. या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन तुम्हाला लाभू दे. उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण सांगतेचं ते व्याख्यान आहे आणि फार वेगळ्या स्वरूपाचं आहे. आताच सांगते की गीतेचा अंतिम संदेश काय आहे हे सर्वसाधारणपणे लोकांच्या म्हणजे गीतेचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना ही गोष्ट समजलेली नसते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. श्री अरविंद तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की गीतेचा अंतिम आदेश काय आहे, अंतिम संदेश काय आहे. केवळ कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग वगैरे जे काही सगळे योग सांगितले तोच फक्त गीतेचा संदेश नाही आहे. गीतेचा संदेश फार सखोल आणि अत्यंत मार्गदर्शक आहे आणि तो आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये पाहूया. आज इथे थांबूया.